एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण इंग्लिशचा जो पेपर आला आहे बोर्ड एक्झामचा 2025साठीचा तो डिस्कस करणार आहोत. त्याचे मोस्ट एक्सेप्टेड ॲन्सर काय असणार आहे ते बघणार आहोत. याचे प्रॉपर ॲन्सर आपल्याला 8 वाजता मिळेल, परंतु तेव्हापर्यंत तुम्हाला जर ॲन्सर चेक करायचे असेल तर इथून तुम्ही चेक करू शकता. हा मी खूप फास्टमध्ये पेपर सॉल्व केला आहे 15 ते 20 मिनिटामध्ये, त्यामुळे यामध्ये काही करेक्शन असतील तर मी तुम्हाला 8 वाजता सांगेल. त्याचबरोबर तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता अदर्स टीचरसोबतसुद्धा. तर बघा, आपल्याला पहिला पॅराग्राफ जो आला होता तो आला होता 8 चॅप्टर जो आहे आपला ओरिजिन टुवर्ड एक्सलन्स अच्युत गोडबोले यांचा आला होता. त्यामध्ये सिक्वेन्स बघा, पहिला तिसरा नंबरचा आहे. पहिलं सेंटेन्स हे तिसरं असेल, दुसरं सेंटेन्स पहिलं असेल, तिसरं सेंटेन्स चौथं असेल आणि चौथं सेंटेन्स दुसरं असेल. जे ही लीड मेजर ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनी हे 1 नंबरचं. ही लर्न्ड इन व्हॅल्युएबल लाईफ लेसन हे सेकंड. थर्ड असणार द नरेटिव्ह टर्न डाऊन आणि फोर्थ असणार इज रायटिंग बॉट अबाउट पॉझिटिव्ह ट्रान्समिशन. ओके. की ॲस्पेक्ट ऑफ मॅनेजमेंट इथं बघू शकता तुम्ही, मी हायलाईट केलं आहे की आहे बघा. गुड लिसनर, टार्गेट सेटिंग, त्याचबरोबर मोटिवेशन, त्याचबरोबर डेलिगेशन, हे सर्व त्यामध्ये लिहायचे होते 4 ॲस्पेक्ट. सक्सेस ॲज अ रायटर म्हणून त्यांचे सक्सेस झालेल्या 2 ओळी आपल्याला पॅराग्राफमध्ये द्यायचा आहे. तर पहिले त्यांनी 34 बुक लिहिले आहे मराठीत आणि त्यांनी अनेकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्म आणला आहे. त्याचबरोबर थाउजंड्स ऑफ रीडर त्यांचे जे आहेत जीव वाचवले आहेत त्यांनी. म्हणजे हे तुम्ही 2 लिहू शकता की त्याच्यात सक्सेस मिळालं त्यांना. डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ, हे तुम्ही तुमचं पर्सनल रिस्पॉन्स लिहिलं असेल. इथे बघा, पहिला डुएल डायरेक्टेड ग्रामरचा क्वेश्चन होता की प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उत्तर असणार I passed from IIT, I have passed from IIT, B answer. I had make a few mistake but learn a lots of motivation, हे B answer असणार मोस्ट एक्सपेक्टेड. परंतु याच्यात काही चेंजेस असतील मी सांगेल. हा थोडा कॉम्प्लेक्स सेंटेन्सवाला क्वेश्चन सर 50-50 आहे, त्यामुळे हे त्याचं B आन्सर दिलेलं आहे. वोकॅब्युलरीमध्ये बघा, लोअर इन अ रँक और पोझिशन, इथं येणार सबऑर्डिनेट. इथं बघा सबऑर्डिनेट आन्सर तुम्हाला याच्यातून बघायचे आहे पॅसेजमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो की पॅसेजमध्ये दिलेला आहे तो वर्ड. बघा सबऑर्डिनेट. दुसऱ्याचा आन्सर कलिग आहे. पॅसेजमध्ये पण आहे आणि तेच विचारलं आहे की पर्सन विथ हुम वन वर्क, इथं कलिग येणार. पर्सन हू प्रॅक्टिस और शोज सेल्फनेस और प्राईड इनव्हॉल्युएबल मेनी कंट्रीज, हे सांगणार मी तुम्हाला नंतर 8च्या सेशनमध्ये. त्याचबरोबर हा क्वेश्चनसुद्धा आपण 8च्या सेशनमध्ये डिस्कस करूया, जो की डायरेक्ट इनडायरेक्टचा आहे. नंतरचा बघा, व्हॉट वॉज बिकम अ नॅचरल चॉईस, हे त्याचं आन्सर असणार मोस्ट एक्सेप्टेड. काही याच्यात बदल असेल तर मी इथे एडिट करताना इथे टाकेलच. इफ चिल्ड्रन डू नॉट प्ले गेम्स दे विल बिकम डल लेझी, इथं अनलेस करायचं. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. बघा इथे काय केलं आहे त्यांनी की जर ते खेळले नाही तर ते डल अँड लेझी बनेल. शी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर, शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर, एवढंच पाहिजे, बस मोर काढून टाका. हे तिथं हे अनसीन पॅसेज आहेत. त्या अनसीन पॅसेजमध्ये सुद्धा डुएल डायरेक्टेड आहे. त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे ही शेअर्ड द एक्झाम्पल ऑफ आयफोन, त्याचं पॅसिव्ह करायचं आहे द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम, याचं उत्तर असणार. सेकंड क्वेश्चन होता की द कॉन्स्टंट चेंज विल रिक्वायर्ड कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग. चूज द ऑब्लिगेशन करायचं आहे, तर ऑब्लिगेशनसाठी मेन येत मस्ट येतो, त्यामुळे हे याचं आन्सर आहे द कॉन्स्टंट चेंज मस्ट रिक्वायर्ड कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग, हे त्याचं आन्सर आहे थर्डवाला. ओके, आन्सर आपण नंतर बघूया संध्याकाळच्या सेशनमध्ये. माइंड मॅपमध्ये बघा, तुम्हाला डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल याला मदत घ्यायचं होतं. बाजूला लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, वॉचिंग, हे सगळं तुम्ही लिहू शकत होते. आणि मग त्या वॉचिंगमध्ये कोणते कार्टून बघायचे, रीडिंगमध्ये नॉवेल वाचायचे की जर्नल वाचायचे, लिटरेचर वाचायचं की पोएम वाचायचे. त्याचबरोबर तुम्ही लिसनिंगमध्ये पॉडकास्ट ऐकायचे की सॉन्ग ऐकायचे, तुम्ही सगळं लिहू शकला असता. हे तुम्हाला डेव्हलप करायचं होतं. पोएम आपली फर्स्ट आली ती मी तुम्हाला कालच शिकवली आहे फर्स्ट पोएम, आणि तीच आली आहेत आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये फर्स्ट पोएम. त्याचे आन्सर तुम्ही बघू शकता की इंडिपेंडन्स कोणच्या लाईन शो करतात, हे 2 रेड जे आहेत रेड मार्क लाईन ते इंडिपेंडन्स शो करतात आणि सेल्फ रिअलायझेशन ते पिवळ्या लाईन शो करतात. इथे तुम्हाला बघा कॉन्स्टलेशन निअरर टू हिम, यांना नाही हवं होतं. कारण काय होतं, कारण ते त्यांना सफिशियंट समजत होते जे मला भेटलं आहे ते तुम्ही रिझन लिहू शकता. अ मॅन विदाऊट लिबर्टी इज अ बॉडी विदाऊट सोल. बघा तुम्हाला मी कोटेशन दिला होता की जे लिबर्टी आहे ते आपल्या काय आहे सोलचं एक ऑक्सिजन आहे. त्याप्रमाणे की इथं म्हटलं आहे की जर लिबर्टी नसेल जगण्याला तर आपली
शरीर हे बिना आत्म्याचं आहे असं काहीतरी एक्सप्लेन करायचं त्यात. इथे बघा फिगर ऑफ स्पीच कोणते विचारले आहेत, ॲलिट्रेशन आहे नो मोर नो मोर, त्यामुळे तुम्ही ॲलिट्रेशन लिहू शकला असता, मार्क्स मिळाले असते. फ्रीडमवर कविता बनवायची होती. इथं हॅव यू अर्न युअर टुमारो हे जे आहेत ते आपल्याला याच्यासाठी आली होती ॲप्रिशिएशनसाठी, आणि त्याचं आपण बघितलं होतं ॲप्रिशिएशन. त्याचबरोबर व्हर्च्युअल मेसेजमध्ये सोपी मेसेज आला होता की शुभम नावाचा एक मित्र आणि त्याचा एक दुसरा मित्र महेश हे दोघं प्लॅन बनवतात मूवीला जायचे 8:30 वाजता. बट शुभमला काही कारणास्तव गावाकडे जायचं असतं, इमर्जन्सीच्या कारणास्तव, आणि ते महेशचा फोन काही लागत नसतो. तो फोन ट्राय करतो बट तो फोन उचलत नसतो महेश. त्यामुळे असा मेसेज लिहायचा आहे की आज मी तुझ्यासोबत मूवीला येऊ शकत नाही. याच्यावर एक ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करायचा आहे. याचा आन्सरसुद्धा संध्याकाळच्या सेशनमध्ये मी तुम्हाला लिहून दाखवेल. बाकी आपल्याला काहीच करायचं नव्हतं. नंतर आपल्याला डायरेक्ट यायचं होतं इंटरव्ह्यूचे क्वेश्चन. जे क्वेश्चन दिले होते मी किंवा कालच्या प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये टाकले होते ते क्वेश्चन तुम्ही इथे फिट करू शकला असता. सोपी होता. कोणाचा इंटरव्ह्यू आला होता आपल्याला, तर फेमस सिंगर अरिजित सिंगचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला असता तरी चालला असता. कंपेअरिंग सूत्रसंचालन तुमच्या जो काही याच्या टॉपर आहे याचा आपल्याला इथे हे घ्यायचा होता, त्याच्या टॉपर सेशनच्याबद्दलचं आपल्याला सूत्रसंचालन करायचं होतं. रिव्ह्यूमध्ये फिल्म रिव्ह्यू आलं होतं, तुम्ही जे आत्ताच रिसेंटली वाचलं त्याच्यावर लिहायचं होतं तुम्हाला. फ्रीडम होती कोणतेही लिहायला. अपील रायटिंगमध्ये वुमन सिक्युरिटी आणि सेफ्टी आलं होतं. इथे नॉवेलचे बघू शकता. नॉवेलच्या पहिल्या याच्यात चुकीचं होतं, नॉवेला दुसरं होतं. दुसऱ्या याच्यात ऑडमॅन आउट होतं नॉवेला पहिल्या याच्यात. दुसऱ्या याच्यात होतं जॉर्ज ओरवेल. थर्ड याच्यामध्ये होतं द हार्ट ऑफ डार्कनेस. फोर्थ याच्यात होतं उटोपियन. नंतर ट्रू फॉल्समध्ये ट्रू फॉल्स, जे पहिलं जे आहे ते ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे, थर्ड ट्रू आहे, फोर्थ फॉल्स आहे. इथे बघा तुम्हाला हे सगळे जे आहे सिग्निफिकंट ऑफ नोव्हेंबर 15 ग्रीनस्लँड स्कूलमध्ये काय झालं ते सांगायचं होतं. फर्मानने प्रेझेंट केलेलं थीम बघायची होती. त्याचबरोबर हे कॅरेक्टर स्केच वगैरे बघायचं होतं. अशा प्रकारे आजचा पेपर एकदम सोपी नाही म्हणता येईल पण नॉर्मल लेवलचा होता. मागच्या वेळेस म्हणजे 2024च्या बोर्डच्या पेपरसारखा थोडा हार्ड नव्हता, त्यामुळे तुम्ही इझिली सॉल्व केला असेल. ओके, थँक्यू.